तिलारी जलाशयासाठी महाराष्ट्र कर्नाटक शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर लवकरच पाहणी. खासदार शेट्टी आणि आमदार राजेश पाटील यांची संयुक्त बैठक. किटवडे जलाशयामुळे गडिंग्लज आणि संकेश्वरच्या शेतकऱ्यांना लाभ. तिलारी जलाशयाच्या बाजूला नवीन जलाशय निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच सर्वेक्षण होणार आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी याबाबत बैठक घेऊन चर्चा केली. या सर्वेक्षणातून शेतकऱ्यांसाठी पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. तिलारी जलाशयाजवळील भांडुरा, देवलनाला आणि पाळेपुरमार अशा 3 जलाशय प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मार्कंडेय नदी परिसरातील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. किटवडे जलाशय झाल्यास गडिंग्लज आणि संकेश्वर तालुक्यांना बारमाही पाणी मिळेल असा अंदाज आहे. पाळेपुरमार नाला, भांडुरा नाला आणि त्या पाण्याचा विनियोग वीज निर्मितीसाठी न होता तो तुम्ही शिवोळीतल्या भागातल्या 7-8 गावांना होऊ शकतो आणि कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील आपल्या बेळगाव जिल्हा आणि बेळगाव तालुक्यातील कुचगाव असेल, कडोली असेल, तुळगा असेल, या सर्व भागांना आपल्या मराठी बांधव शेतकऱ्या शेतकऱ्यांना आपल्याला सर्वांना पाणी उपलब्ध करून देता येईल. या संदर्भातली पहिली प्राथमिक चर्चा आदरणीय कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताचे खासदार जगदीश शेट्टर साहेबांच्या समवेत, या विभागाचे माजी आमदार अनिल बेनके साहेबांच्या समवेत, मानतेश कवडगीमठ साहेबांच्या समवेत आज पार पडली आणि औपचारिक चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जॉईंट मीटिंग कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि त्यानंतर साईट इन्स्पेक्शन करून जगदीश शेट्टर साहेबांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे इरिगेशन मिनिस्टर आहेत त्यांच्या समवेत आपण बैठक करू आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची आणि तिथल्या जे शासक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या सर्वांची जर संबंधी असेल तर आपण त्याकडे पुढची पावलं उचलू. या बैठकीत माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, माजी महापौर शिवाजी सुंटकर उपस्थित होते. ते म्हणाले की या प्रकल्पांमुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं.